हाय. तर आपल्याबरोबर कधीतरी बघा खूप वाईट घडतं आणि आपल्याला असं वाटतं की का घडलं हे असं, आपण वाईट आहोत का, किंवा आपण कोणाबरोबर वाईट काही केलं आहे का. मग आपला अंतर्यामी आपण असतो, आपल्याला माहीत असतं वाईट आहोत का, किंवा आपण वाईट कोणाचं केलं आहे का. मग जे उत्तर येतं ना नाही, मग पुन्हा प्रश्न मन करतं स्वतःलाच की मग आपल्याबरोबर वाईट का घडलं. आपल्याबरोबर वाईट घडतं, आपण वाईट असतो म्हणून नाही. बऱ्याच वेळा वाईट ह्यासाठी घडतं की आपल्यामध्ये भरपूर असा ठसठसून चांगुलपणा असतो, प्रेम असतं, माया असते, आणि तो जो चांगुलपणा आहे ना, त्याचीसुद्धा माणसाला मग किंमत चुकवावी लागते. जास्त चांगुलपणा समोरच्याला आपण दिला किंवा प्रेम दिलं, त्याला ते पचत नाही आणि तो आपल्याबरोबर एवढंच वाईट वागून जातो की जा मग तुम्ही जीवनात कोणाबरोबरच चांगुलपणा नाही टिकू शकणार, अशी सीख देऊन जातो. त्याच्यामुळे कधी खूप वाईट घडलं तर स्वतःला दोष नका देऊ. कधीतरी खूप चांगलं वागण्याची पण आपल्याला वाईटपणे मिळतात आणि ती किंमत चुकवावी लागते. खूप चांगलं वागण्याची, खूप चांगलं राहण्याची, खूप चांगुलपणा समोरच्याला देण्याची. आणि खूपच वाईट घडत असेल आणि वाटत असेल की खरंच कोणीतरी आपल्याला खूपच कमी लेखत आहे, तर मग ती व्यक्ती, तिचा सूड घेणं किंवा बदला घेणं किंवा ती व्यक्ती सगळं बाजूला ठेवून द्या. लाईफमध्ये फोकस त्या गोष्टीवर करा की कुठे कमी लेखलं गेलं आहे. हा सल्ला प्रत्येकासाठी आहे. कुठे कमी लेखलं गेलं, कामयाबी कशी हासिल होईल, आणि खूप काही असं अचीव करायचं राहून गेलं आहे, ते कसं मिळवू. आणि जी व्यक्ती इतकं कमी लेखून गेली आहे, तिला बदला न घेता बदल करून दाखवावा. आणि वेळेनुसार ती कोणीही असेल, तिला फक्त एक बदल असा दाखवावा की अरे, तिने मनाला प्रश्न विचारला पाहिजे. आपण तर समजलो होतो की पूर्णपणे हे सगळे माणसं संपलेले आहे, यांच्यात काही उरलं नाही, पण किती मोठा आपला गैरसमज होता. इतकी ती कामयाबी हासिल करून दाखवा, मोठे बनवून दाखवा. ज्या गोष्टींसाठी कमी लेखल्या गेलं आहे त्या सगळ्या अचीव करून दाखवा. बदल, परिवर्तन खूप गरजेचं आहे. बदल करणं आपल्या हातामध्ये आहे, त्याची गरज आहे. ते नक्की करा, पाठलाग करा त्या गोष्टींचा.